सुरुवातीला बातमी मुंबईतून। वरळीमधल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांना मार्च अखेरपर्यंत स्वतःची हक्काची घरं मिळणार आहेत। 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या बीडीडीकरांना आता 500 चौरस फुटांची 2 BHKची घरं मोफत मिळणार आहेत। नवी चकाचक घरं बीडीडी वासियांसाठी सज्ज आहेत। ही नवी घरं कशी आहेत त्याची एक्सक्लुझिव्ह झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्याचबरोबर कसा होता बीडीडीमधील घरं ते नवी चकाचक घरं हा प्रवास पाहूया एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मुंबईतील पुनर्विकासाचे जे प्रकल्प आहेत यातील एक महत्त्वाचा पुनर्विकासाचा प्रकल्प म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास। सध्या या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावरती असलेलं पाहायला मिळतंय। पहिल्या टप्प्यातील 500 कुटुंब लवकरच त्यांच्या नव्या घरात राहायला जाणार आहेत। त्यामुळे जुनं घर ते नवं घर हा बीडीडी वासियांचा प्रवास आणि त्यांच्या भावना आज आपण जाणून घेणार आहोत। बीडीडी चाळी ह्या 100 वर्षांहूनही अधिक जुन्या आहेत। ब्रिटिशांनी या बीडीडी चाळींची उभारणी केली होती। सर्वाधिक बीडीडी चाळी या वरळीमध्ये आहेत। त्यानंतर दादर, नायगाव आणि डिलाईट रोड इथे या बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली होती। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या बीडीडी चाळींचा तुरुंग म्हणून देखील ब्रिटिशांनी वापर केला होता। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या बीडीडी चाळीमध्ये सुरुवातीला सफाई कर्मचारी राहायला आले, त्यानंतर गिरणी कामगार आणि हळूहळू इतर कुटुंब जी आहेत ती राहायला आली। मात्र गेल्या काही वर्षापासून बीडीडी चाळीची अवस्था जी आहे ती जीर्ण झाली होती। त्यामुळेच पुनर्विकास व्हावा अशी बीडीडी वासियांकडून मागणी सातत्याने केली जात होती आणि त्यानंतरच आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। बीडीडीवासी सध्या राहत असलेली घरं कशी आहेत ही मी आपल्याला दाखवतोय। 160 चौरस फुटाचं घर जे आहे ते सध्या बीडीडीवासियांचं आहे आणि आपण बघतोय की पिढ्यानपिढ्या जे आहेत ते बीडीडीवासी याच घरामध्ये राहतात आणि आता ही घरं जी आहेत ती जीर्ण झालेली आहेत। अनेक ठिकाणी आपण बघतोय की घरांची पडझड झालेली आहे, घरांना तडे गेलेले आहेत आणि अनेक बीडीडी चाळींमध्ये घरांची अशीच अवस्था आहे। ताई, कधीपासून तुम्ही इथे राहताय? आता 50 वर्ष झाली। अच्छा, समजले। आपण घर बघू शकता कशा पद्धतीने हे 160 स्क्वेअर फीटाचं घर आहे। अनेक सुखदुःखाच्या आठवणी ज्या आहेत याच घरामध्ये बीडीडीवासियांच्या ज्या आहेत त्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। काही इतरही बीडीडीमधले रहिवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा ताई, आता हे तुमचं जुनं घर आहे, आता तुम्ही नव्या घरात राहायला जाणार आहे, काही हुरहुर वाटते जुन्यातून नव्यात जाताना? हो, नक्कीच। इथे एवढं आयुष्य गेलं, म्हणजे मला लग्न होऊन मी इथे 25 वर्ष झाली या बीडीडी चाळीमध्ये। माझं माहेर पण बीडीडी चाळीतच होतं। तर एक असा जिव्हाळा शेजारी, म्हणजे की माझ्या समजा एखादी इमर्जन्सी आली, मग ती हॉस्पिटलची असू दे किंवा कोणतीही असू दे, तर आपले नातेवाईक नंतर पण शेजारी पहिले असतात। शेजारी पहिले धावून येतात, म्हणजे ती भावना खूप हे आहे आमच्यासाठी। चांगलं तर वाटतंय, पण हे सोडायचं म्हणजे दुःखच वाटतंय। याच्या पलीकडं काय, 2 BHK बनल्यावर माणसं कोण जवळ असणार नसणार, इथं जसा एकोपा होता तसा तो 2 BHK मध्ये असणार हे सांगू शकत नाही आम्ही। मावशी, मला सांगा तुम्ही किती वर्षापासून या बीडीडी चाळीत राहता? 60 वर्ष झाली। अच्छा, आता नवं घर मिळणार आहे, एकदम लहान जागेत राहत होता। आता आम्हाला आनंद वाटतोय, नवीन घर भेटेल, आमची मुलं बाळ राहतील, सोना बाळ राहतील, नातपुंड राहतील, आम्ही पण आहे त्यांच्यासोबत। बालपण इथे गेलंय, आठवणी जोडल्या आहेत, तर त्याची खंत आहे। पण मोठं घर मिळणार आहे, एक चांगली लाईफस्टाईल मिळेल, त्याचा आनंदच आहे, फार आनंद आहे। बीडीडी चाळी ह्या सगळ्या तुटणार आहेत, नवीन घरं तुम्हाला मिळणार आहेत। काय तुमच्या या बीडीडी बद्दलच्या आठवणी आहेत, काय सांगाल? कारण भावना आहेत आमच्या। इकडे जन्म झालाय आमचा, 70 वर्ष झाले। हे तुटताना आम्हाला तर अश्रू आवडणार नाही ना। आम्ही लहानच्या घरात आहे, मोठ्या घरात जाणार, पण जे हे चाळ सिस्टम आहे ती संपून जाणार आहे। म्हणजे लहानपणा आमचा इथेच चाललाय, लहानपणामध्ये खेळलं, सर्व काही झालं आमचं, पण जे आठवणी आलेत ना ते ह्यामध्ये गेल्यावर ते नाही येणार। जी सवलत आम्हाला इथे भेटते फिरायची, खेळायची, आमचे जे धर्मस्थळ जे परंपरा जी आम्ही करतो ती आम्हाला तिकडे भेटणार नाही, पण सवलत जी आहे ती चांगली आहे। अगदी लहानशा खोलीत राहणाऱ्या बीडीडी वासियांना मिळणारी नवी घरं कशी आहेत हे आता आपण बघणार आहोत। चला।
वासियांना पुनर्विकासातून मिळणारं त्यांचं नवं घर कसं आहे हे मी आपल्याला दाखवतोय. 500 स्क्वेअर फीटाचं हे घर आहे. 2 BHK फ्लॅट आहे. हॉल आपण बघताय, प्रशस्त असा हॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सुसज्ज असं घर जे आहे ते पुनर्विकासातून BDD वासियांना मिळणार आहे. हे संपूर्ण घर मी जे आहे ते आपल्याला दाखवतोय. समोर या हॉलला लागून आपण बघतोय की किचन आहे. किचन देखील चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. त्याचसोबत जर आपण इथे बघितलं तर आपल्याला हे जे दरवाजे पाहायला मिळतात आहे ते देखील फायर प्रूफ असे दरवाजे या सगळ्या फ्लॅटमध्ये लावण्यात आलेले आहे. या किचनला लागूनच आपण बघितलं तर हा एक छोटा बेडरूम देण्यात आलेला आहे. आणि ही जी नवी इमारत उभ्या राहिलेली आहे, आणखी काही जुन्या इमारती तोडणं बाकी आहे. त्यामुळे आपल्याला या फ्लॅटच्या समोरच पूर्वीची इमारत कशी आहे, पूर्वीची घरं कशी आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता नवीन मिळणारं घर कसं आहे आणि जुनं घर कसं होतं हेही आपल्याला समोरासमोर पाहायला मिळतं आहे. हा बेडरूम झाला. त्याच्यासोबत आता आपण बघूया की मास्टर बेडरूम कसा आहे, किंवा तत्पूर्वी आपण बघूया की इकडे आपल्याला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहायला मिळतं आहे. आणि याच्याच लगत आपण बघतोय की जे वॉशिंग मशीन आहे त्याच्यासाठी देखील जागा देण्यात आलेली. त्यामुळे असं सुसज्ज आणि आधुनिक सगळ्या गोष्टींचा विचार करून हा सगळा फ्लॅट घर बनवण्यात आलेला आहे. आता आपण मास्टर बेडरूम बघतोय. त्या बेडरूमच्या तुलनेने हा मास्टर बेडरूम मोठा आहे आणि याच्यामध्ये देखील अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. त्यामुळे 500 स्क्वेअर फीटाचं सुसज्ज असं घर जे आहे ते BDD वासियांना पुनर्विकासातून मिळतं आहे. आत्तापर्यंत BDD वासीय जे आहे ते 160 चौरस फुटाच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या राहत होते. अडीअडचणीचं हालाकीचं जीवन जगत होते. मात्र आता त्यांना या पुनर्विकासाच्या माध्यमातून सुसज्ज असं घर मिळणार आहे. काही इमारतींचं पाडकाम झालेलं आहे, काही इमारतींचं पाडकाम बाकी आहे. त्यांचं देखील पाडकाम लवकरच होऊन त्यांच्या स्वप्नातलं घर देखील BDD वासियांना लवकरच मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.